वळूयात पुढील बातमीकडे। आशिष शेलारांनीही दाखवला मतदार यादीतील घोळ। मुस्लिम दुबार मतदारांकडे ठाकरे बंधूंचं दुर्लक्ष आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। भाजपला मतचोरी मान्य आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मतचोरीवर आशिष शेलारांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं असाही निशाणा उद्धव ठाकरेंनी भाजपवर साधलाय। तर तुम्ही सुद्धा जागरूक झालं पाहिजे असं आवाहन नागरिकांना उद्धव ठाकरे करतात। आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची। वांद्रे पूर्व पण आहे, मुंब्रा कळवा पण आहे, सगळी देतोय। यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत। मग यांना काय, यांच्याबद्दल वेगळा नाही। हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका, मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची। मतचोरीचा जो मुद्दा आपण मांडला त्याला आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजपने केले तर आशिष शेलार त्यांनी का आता यादी केला तर त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात। आपली मागणी काय आहे की संपूर्ण जाती सदोष आहे ती तुम्ही निर्दोष करण्याच्या ज्या चुकांच्या सुधारायच्या हिंदू मुस्लिम बघितलं त्या सगळ्या त्याच्यामध्ये। आता त्यांची उलबस त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सापडली, आपण काय करू शकतो। पण हे आता सगळ्यांनी मान्य केले कारण त्याचं भांडण आणि विकत उठते, तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे। तर मतचोरी होते हे आशिष शेलारांनी मान्य केले, त्यांनी यावर शिक्कामोर्तब केली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता। तर भाजपला मतचोरी मान्य असल्याचं प्रत्युत्तर त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। मतचोरीचा मुद्दा सध्या तापलेला आहे। मतचोरीवर आशिष शेलारांनी शिक्कामोर्तब केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। यावरच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। नक्कीच आपण पाहिलं असेल तर जे ते मविया आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये जे ते निवडणूक आयोगाविरोधात जे ती सर्व रोष पाहायला मिळाला। मतदार यादीतील जो घोळ आहे, जी प्रक्रिया आहे, त्या संदर्भात भाष्य करण्यात आलं होतं। काही दुबार नावं आहेत त्या संदर्भात जे ते पुरावे सादर करण्यात आले होते। या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून आज जे ते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व जे त्या प्रश्नांना उत्तरं दिली होती। आणि आम्हालाही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतील घोळ आहेत त्याबद्दल आम्ही आयोगाकडे मागणी करत आहोत। मात्र मविया आणि मनसे या सगळ्या ज्या प्रकरणामध्ये वितुष्टीकरण करत आहे आणि जातीमध्ये जे ते भांडण लावायचं काम होत आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात जर पाहायला गेलं तर ही सगळी मतं लोकसभेला तुमच्या विरोधात तुमच्याकडे पडली होती, मात्र विधानसभेला ती त्यांना जोर का झटका धीरे से लगा असंही जे ते आशिष शेलार यांनी म्हटलं होतं। कर्जत जामखेड असेल किंवा कळवा असेल, मुंब्रा असेल, बांद्रा असेल, या ठिकाणी जे ते तुम्हाला मुस्लिम मतं जे ती दिसली नाही का, त्या मुस्लिम मतांबद्दल तुम्ही काही बोललात नाही, मात्र तुम्हाला हिंदूच मतं जे ती दुबार कशी काय दिसली या सगळ्या संदर्भात मुंबईकर त्यांना जे ते या संदर्भात उत्तर देतील। मुंबईकर या सगळ्या प्रश्नांचे ते तुमच्यावरून केराची टोपली दाखवण्यात येईल। त्यामुळे आज पत्रकार परिषदेत जे ते आशिष शेलार यांनी या सगळ्या संदर्भात पर्दाफाश करणार आहेत। दिल्लीपासून जे ते पप्पू आहेत आणि महाराष्ट्रापर्यंत जे पप्पू आहेत त्यांचं सर्वांचंही पर्दाफाश करणार आहेत। सगळ्या जे दुबार फेर मतदान माफ करा, मात्र जी मतदान करायला येतील, बोगस मतदान करायला येतील त्यांना थोबडवायचं म्हणजे त्यांनाच जे ते मारहाण करायचं, या सगळ्या प्रकरणामध्ये वितुष्टीकरण आहे असं जे आशिष शेलार यांनी म्हटलंय।